साठी खूप आनंदाचा दिवस आहे। एक ऐतिहासिक आजचा हा दिवस म्हणावा लागेल की पुण्यामध्ये मेट्रो सुरू झाली, मेट्रोचा विस्तार टप्प्याटप्प्याने होतोय। आज एका महत्त्वाच्या मार्गाचं विस्तारीकरण झालं। वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गाचं आज विस्तारीकरणाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मंजूर करण्यात आला। वनाज ते चांदणी चौक हा 1.2 किलोमीटरचा आणि रामवाडी ते वाघोली हा 11.6 किलोमीटरचा मेट्रो मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आणि आता जवळपास एकूण हा दोन्ही मिळून 12.75 किलोमीटरचा नवीन मेट्रो मार्ग याचं काम सुरू होण्याचे आता सगळ्या अडचणी संपल्या आणि आता पुन्हा या मेट्रो मार्गाचं विस्तारीकरण आता सुरू होईल। एकूण 13 स्टेशन्स या मेट्रो मार्गामध्ये असतील। खरं तर गेल्या अनेक वर्षानुवर्षाची पुणेकरांची प्रतीक्षा मेट्रोची संपली। माननीय पंतप्रधानांनी पुण्यामध्ये मेट्रोचं भूमिपूजन केलं होतं। त्यांच्याच कार्यकाळामध्ये मेट्रोचं उद्घाटन पण झालं आणि टप्प्याटप्प्याने आता मेट्रो मार्गाचं विस्तारीकरण होतंय। एकूण 32 किलोमीटरचा मेट्रो मार्ग आज पुण्यात सुरू असताना आता नव्यानं परत 12.75 किलोमीटरचा हा नव्यानं मेट्रो मार्ग आता पुण्यामध्ये होईल आणि ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आता एकूण पुण्याचं हे पूर्व आणि पश्चिम जे काही टोक आहे ते जोडलं जाईल। पुण्याच्या एकूणच ह्या सगळ्या उपनगरांना जोडणारा हा मार्ग असेल। त्यामुळे माननीय मोदीजी, माननीय देवेंद्रजींना मी पुणेकरांच्या वतीनं धन्यवाद देतो। मागच्याच महिन्यामध्ये 30 मेला याला मंजुरी मिळावी, या मार्गांना मंजुरी मिळावी म्हणून केंद्रीय नगर विकास मंत्री माननीय मनोहरलाल खट्टरजी यांची मी भेट घेतली होती आणि या भेटीमध्ये खूप चांगली चर्चा झाली, सकारात्मक चर्चा झाली। त्याच्यामध्ये 2 विषय या भेटीमध्ये ज्याच्यावरती आम्ही चर्चा केली, जी मी त्यांच्याकडे मागणी केली होती। एक तर आज जो मंजूर झाला त्या मार्गाच्या विषयी वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या दोन्ही मार्गाला PIBची मान्यता झाली। आता केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता हवी, हा एक विषय होता। आणि दुसरा जो प्रस्ताव आपल्याकडनं केंद्रामध्ये गेलाय त्याला PIBची मान्यता लागणार आहे आणि मग केंद्रीय मंत्रिमंडळाची, तो म्हणजे खडकवासला ते खराडी याही मार्गाची मान्यता PIBची मिळावी आणि नंतर मंत्रिमंडळाची ही मागणी किंवा याच्यावरती सुद्धा चर्चा माननीय खट्टर साहेबांची झाली। ते अत्यंत सकारात्मक प्रतिसाद त्यांनी दिला आणि आज मला त्यांनाही धन्यवाद द्यायचे की ताबडतोब त्यांनी याच्यावरती कार्यवाही केली आणि केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये हा प्रस्ताव आणला। त्यामुळे महाराष्ट्र सरकार म्हणून माननीय देवेंद्रजी ही सातत्यानं या मेट्रो मार्गाच्या पुण्याच्या विस्तारीकरणासाठी सुद्धा त्यांच्याही नेहमी सूचना होत्या। आज मोदीजी आणि त्यांच्या सरकारला सुद्धा मी धन्यवाद देईन आणि माननीय खट्टरजी आज याबरोबरच पुढच्या काळामध्ये सुद्धा पुण्यातली मेट्रो अजून जास्तीत जास्त प्रमाणात वाढली पाहिजे। शेवटच्या माणसाला मेट्रोचा वापर झाला पाहिजे म्हणून आपण महामेट्रोला आणखी 2 या ठिकाणी DPR तयार करायला सांगितलेत। एक म्हणजे खडकवासला ते हिंजवडी आणि दुसरं खराडी ते विमानतळ ह्या 2 मेट्रो मार्गाचा DPR आता महामेट्रोने तयार करायला घेतलाय। त्यामुळे टप्प्याटप्प्याने तोही विषय पुढे जाईल। त्यामुळे जर खराडी ते विमानतळ हा मेट्रो मार्ग झाला, मंजूर झाला, नंतर झाला तर पुणे आणि पिंपरी चिंचवड मधल्या कुठल्याही नागरिकाला थेट आता विमानतळावरती मेट्रो मार्गाने जाता येईल, मेट्रोने प्रवास करून जाता येईल, अशा पद्धतीचा भविष्यातला एक विचार आम्ही सगळ्यांनी केलाय। त्यामुळे खऱ्या अर्थानं आज पुणेकरांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे, आनंदाचा आहे। त्यामुळे पुणेकरांच्या वतीने माननीय मोदी सरकारचं, माननीय मोदीजींचं, माननीय देवेंद्रजींचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो, अभिनंदनही करतो। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना पुण्यामध्ये काय माज आलाय माहिती नाही, पण यांचे जे पदाधिकारी आहेत ते महिलांवर अरेरावी दुर्मटपणा, त्यांचा विनयभंग म्हणजे मोहनलाल धाकडच्या रक्त यांच्यात आलंय का? मोहनलाल धाकड जो रस्त्यावर बसून विकास करतो अशा नालायक माणसाचा रक्त यांच्यात आलंय का?
महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला शिवीगाळी, दमदाटी, त्याच्यानंतर तिच्या अंगावर धावून जाणं. दुसरी केस पोलीस अधिकारी म्हणजे उच्च पोलीस अधिकारी, तिने कंप्लेंट द्यावी विनयभंगाची. म्हणजे तुम्ही पोलीस अधिकारी, महिला पोलीस अधिकाऱ्यालाही घाबरत नाही. मग सामान्य जनतेचं काय? आम्ही देवाभाऊंना विचारू इच्छितो, देवाभाऊ यांच्यावर काही संस्कार आहेत का नाही? तुम्ही यांना काही शिकवलं आहे का नाही? तुम्ही RSSचं नाव घेता, संघाचं नाव घेता, मग संघ पण काही संस्कार देताय का नाही? जर तुम्ही लाडक्या बहिणी म्हणताय आम्हाला पैसे नका देऊ, दादा, भाई आणि भाऊ तुम्हाला विनंती आहे, आम्हाला पैसे नाही दिले चालतील. आमच्या लेकी बाळींना, सुना मुलींना सुरक्षा द्या, आमच्या महिला मुलींना सुरक्षा द्या. आणि आम्हाला सुरक्षा आजच्या तारखेला गरजेचे आहे. कारण का तुमचे हे जे दुर्योधन दुःशासने, एक आहे ओंकार कदम आणि एक आहे प्रमोद कोंढरे, यांच्यासारखे जे दुर्योधन दुःशासने आहेत यांच्यापासून आम्हाला आमच्या लेकी बाळी वाचवायच्या आहेत. तेव्हा तुम्हाला हात जोडून महिलांची विनंती आहे, आम्हाला सुरक्षा द्या, आम्हाला सुरक्षा द्या. मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये एका मिश्र मार्शल आर्ट्स या खेळाडूने, याच्यामध्ये काम करणाऱ्या एका महिला खेळाडूने त्या क्रीडा महासंघाच्या अध्यक्षांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे गंभीर आरोप केलेले आहेत आणि त्या संदर्भामध्ये केस चालू आहे. केस चालू असली तरी या निमित्ताने काही पार्श्वभूमी समोर येणं फार गरजेचं आहे. ते म्हणजे 2013च्या पॉश ॲक्टच्या नुसार क्रीडा क्षेत्रामध्ये छळाचा प्रतिबंध व्हावा म्हणून कमिट्या असणं आवश्यक आहे. परंतु या समित्यांची कार्यप्रणाली काय आणि त्याची कोण अंमलबजावणी करणार याच्याबद्दलचे निर्देश स्पष्ट नाही आहेत. सरकारने याच्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे. तसंच राष्ट्रीय क्रीडा विकास संकेत म्हणजे NSDCI 2011मध्ये देखील समतेचा अवलंब आवश्यक आहे. तसंच शासनाच्या 2021च्या सूचनानुसार सुरक्षा समित्या करणं आवश्यक आहे. पण या संदर्भात न्यायालयाकडून आमची विनंती आहे, अपेक्षा आहे की राज्य सरकारने या संदर्भामध्ये आंतरराज्य स्तरावरती सुद्धा सुरक्षा त्यांना मुलींना कशी मिळेल हे बघणं फार गरजेचं आहे. कारण एका ठिकाणी खेळल्यानंतर ती दुसऱ्या राज्यात ज्यावेळेला जाते त्यावेळेला त्याच क्रीडा शिक्षकांच्या देखरेखीखाली तिला काम करावं लागतं. आणि या दृष्टीने IOCच्या सेफ स्पोर्ट्सनुसार सेफगार्डिंग पॉलिसीची जे धोरण आहे त्याची अंमलबजावणी होणं हे खूप गरजेचं आहे. आणि मी तर या मतापर्यंत आलेली आहे की स्वतंत्र क्रीडा संचलनाच्यासाठी असणारं एखादं विधेयक किंवा एखादा कायदा करावा किंवा काय की जेणेकरून या महिलांना पूर्णपणाने सुरक्षित असं मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिला क्रीडापटू अनेक जर का आहेत तर यांच्या ट्रेनिंगसाठी, प्रशिक्षणासाठी महिला क्रीडापटूंचा समावेश असणाऱ्या कमिट्या जर का झाल्या तर आपोआपच हा शोषणाचा प्रकार जो आहे तो बंद होईल असं मला वाटतं. आणि म्हणून आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे तसंच मुख्य सचिव आणि संबंधित विभागाच्या सचिवांना निवेदन दिलेलं आहे.